यांकी तुम्हीच आहात का? काही शंका? बोल, तुला कोणता टॅटू काढायचा आहे? लायनचा, एलिफंटचा, इगलचा की मग टायगरचा? स्नेकचा, तोही हा असा? नाही नाही, हे तर नाही होऊ शकत. हा टॅटू मला दुसऱ्या कोणावरही बनवायला अलाउड नाहीये. ठीक आहे, नका बनवू, पण हे तरी सांगा की तुम्ही असा टॅटू कोणाकोणासाठी बनवलाय? मी टॅटू तर नाही काढू शकत, पण हे जरूर सांगू शकतो की लास्ट मंथ मी असाच एक टॅटू रॉनीवर काढला होता. हे रॉनी अंकल कुठे भेटतील? त्याला भेटणं तर खूपच मुश्किल आहे, पण तू तुझं लक ट्राय करू शकतोस. कुठे? त्या जुन्या कारच्या जंकयार्ड मध्ये, जिथे एव्हरीडे कार्सची फाईट होते, मी तिथेच रॉनीचा टॅटू बनवला होता. थँक्यू दादा. तू मला दादा म्हणाला जरी, तुझी मस्त चटणी बनेल तरी. हं? तिथे बघ सुपर स्पीडो, हे तेच स्नेकचे डिझाईन आहे. मला वाटतं आपण योग्य डिरेक्शनला चाललोय. चल आज जाऊन बघूया. सांभाळून जावं लागेल. ही जागा खूपच धोकादायक वाटते. डोंट वरी सुपर स्पीडो, मी तुला काही नाही होऊ देणार. लहान मुलांना आत जाण्याची परवानगी नाहीये. आत कार्सची फाईट बघताना तुम्हाला कुठेतरी लागू शकतं. अंकल, आम्ही फाईट बघायला नाही, उलट या कार फाईट मध्ये भाग घ्यायला चाललोय. आज तर तो जिंकणार आहे. हो. अरे याचं इथं काय काम? किको, या कार आहेत की हाहाकार, खूपच डेंजरस दिसतात. हं? तिथे बघ सुपर स्पीडो, तोच डबल हेड वाला स्नेकचा टॅटू. याचा अर्थ आपल्याला यांच्याकडूनच कळेल की प्रोफेसर अंकल कुठे आहेत. लेडीज अँड जेंटलमॅन, तुमचा होस्ट आणि दोस्त रॉनी कार वर्सेस कारच्या या नव्या सेगमेंट मध्ये तुमचं खूप स्वागत करतो. यामध्ये जो कोणी माझ्या या कारला हरवेल त्याला मी तो मागेल ती किंमत देईन. पण या फाईटचा फक्त एकच रूल असेल की यामध्ये कोणताही रूल नसेल. So, one down. Now, who is next? या हॅमर कारशी लढणं तर कोणालाच शक्य होणार नाहीये. बरोबर बोललास. पण तुला मात्र हे नक्कीच शक्य आहे. रॉनी अंकल, तुमच्या कारशी मी आणि सुपर स्पीडो लढू. अरे क्या
या पोराला आत कोणी येऊ दिलं? चला बाहेर काढा याला. रॉनी अंकल, आता जर आत आलोच आहे तर 2-2 हात होऊनच जाऊ देत ना. फक्त लक्षात ठेवा की जर आम्ही जिंकलो तर आम्ही जे काही मागू ते तुम्हाला द्यावं लागेल. ओके? ओ वा 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 वा, व्हॉट अ कॉन्फिडन्स. जर तू इतका कॉन्फिडन्स दाखवत असशील तर एक चान्स तर तुला द्यावाच लागेल मला. ओके गाईज, लेट्स फाईट. हे काय केलंस तू किको? मला अडकवलंस. सॉरी सुपर स्पीडो, पण रॉनी अंकलशी डील करण्यासाठी बस हाच एक मार्ग उरला होता. काही हरकत नाही किको, आता चॅलेंज केलेलंच आहे तर बघून घेऊ. अरे जरा बघून लागेल कुठेतरी. मी तर चाललो. मला नाही लढायची अशी जबरदस्तीची फाईट. तर मला लढायचं नव्हतं तर मारायचं कशाला? आता तुझी खेळ नाही. सुपर स्पीडो, फॉर्म्युला नंबर 78 लाव. ओके किको, ऍक्टिव्हेटिंग फॉर्म्युला नंबर 78. आता बघ मी काय करतो ते. ज्याला चिल्लर समजलो तो तर डॉलर निघाला. शाबास रॉनी, तुझ्या फाईट वर खूप खुश झाला. माग तू, काय पाहिजे तुला? रॉनी अंकल, आम्हाला एका व्यक्तीचा पत्ता हवाय. बस इतकंच. विचार, कोणाचा पत्ता हवाय? बेनाम बोचा. तुझी इतकी हिम्मत की तू बेनाम वोच नाव घेतलंस? पण रॉनी अंकल, तुम्ही मला वचन दिलंय की मी जे काही मागेन ते तुम्ही मला द्याल. जर तुमच्यात हिम्मत नाहीये तर तुम्ही असं प्रॉमिस करायलाच नको होतं. जर मी वचन दिलं नसतं तर तुम्हा दोघांना आंधळ करून टाकलं असतं. जगात काही बदलू शकतं, पण रॉनीने दिलेला शब्द नाही. तुला माहितीये का बेनाम वो कोण आहे? बेनाम वोला कोणीच ओळखत नाही, पण तो मात्र सगळ्यांना ओळखतो आणि सगळ्यांची खबरही ठेवतो. बेनाम वोचा पत्ता मला नाही माहित, पण माझे बॉस्कोना त्यांचा पत्ता माहितीये. आणि हे बॉस्को अंकल कुठे भेटतील? बॉस्कोचा पत्ताही नाही माहित मला. यांना काही माहिती आहे की असंच उगाच हवेत तीर मारतायत? पण मला इतकं नक्कीच माहितीये की सन सिटीच्या बाहेर जी जुनी बंद पडलेली स्टीलची फॅक्टरी आहे तो तिथे दर शनिवारी नक्की येतो. पण मी त्यांना ओळखणार कसं काय? बॉस्कोच्या डोक्यावर केस नाही तर 2 तोंडांच्या सापाचा एक मोठासा टॅटू आहे. थँक्यू रॉनी अंकल. चल सुपर स्पीडो. बेनामवो, तू हा रिमोट कंट्रोल माझ्याकडून मिळवलास खरा, पण तू तो ऑपरेट कधीच नाही करू शकणार. आता रिमोट ताब्यात घेतलेलाच आहे तर तुझ्या मुलाला फिलिपिनला पण ताब्यात घेईनच मी. मग या जगावर राज्य करण्यापासून मला कोणीच अडवू शकणार नाही.
घेऊन जा याला आणि आपल्या जेलमध्ये बंद करा. पाण्यात जो आग लावू शकतो बेनाम वो आहे तो. अय्यो हा फी तर खूपच मस्ती करतो की. हिंमत नाही तरी सगळ्यांशी भांडतो. टोनी बॉस सारखा सारखा चिडतो. किको दादा पप्पांकडे कधी जायचं? टाटा किको. सुपर स्पीडो, आपल्याकडे खूप कमी वेळ आहे. ऍक्टिव्हेट फॉर्म्युला नंबर 49. ओके किको. जर हे समुद्रात पाडलं तर पाण्यामध्येच ब्लास्ट होईल आणि लोकांचा जीव वाचेल. किको पण मग समुद्रातल्या जीवांचं काय होणार? एक आयडिया आहे. आपण हे सरळ ढगाच्या वर घेऊन जाऊन सोडून देऊया. तेवढ्या उंचीवर तर कोणाच्याही जीवाचं नुकसान नाही होणार. सुपर स्पीडो, बॉम्ब कधीही फुटू शकतो. थांबेल वेग जोरदार. R7 मध्ये सामावेल सुपर स्पीडो कार. तू ठीक आहेस ना किको? हे काय होतं? जॉली जोकर तर गेला. आता त्याला कसं शोधायचं आपण? गरम कॉफीने पोळलेली जीभ, थंड चहामध्ये पडलेल्या बिस्किटाचा काय फायदा? सर कोड्यात असं म्हणतायत की या ब्लास्ट नंतर तर जॉली जोकर वाचलाच नसेल मुळी. मग त्याला शोधणं व्यर्थ आहे. पण झटपट अंकल, जॉली जोकरने हेलिकॉप्टर मधून आधीच उडी मारली होती. हातात आलेलं पाखरू भुरकन उडण्याआधी आणि फुरफुर करत अक्षक्षेत खाऊ टाकण्याआधी पिंजरा तयार करायला हवा. यस सर, आम्ही लगेच जॉली जोकर साठी सर्च टीम तयार करतो. एक मिनिट. जॉलीला पूर्ण खात्री होती की आपण सनसिटीला काहीही नाही होऊ देणार. म्हणूनच तो इतक्या कॉन्फिडन्सने बॉम्ब असलेल्या हेलिकॉप्टर मध्ये बसून आला होता. त्याला एका शब्दात म्हणतात कारस्थान. तू बरोबर बोलतेस ट्विंकल. जॉलीने आपल्याला सनसिटीच्या या एका कोपऱ्यात एकत्र केलेलं आहे. तू नक्कीच दुसरीकडे कुठे. मेहर अंकल कुठे आहेत? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर ते चारही जेल तोडून पळून जाण्यात यशस्वी झाले होते तर ते सनसिटी सोडून पळून का नाही गेले? परत का आले ते? मला काही ठीक दिसत नाहीये मम्मी.
हे काय मिस्टर एक्स थांब थांब ईश मला एकट्याला सोडून पळून जातोयस तुला सस्पेंड करून टाकेन मी हा ईश मम्मी आम्ही आहोत मिस्टर रेक्स जेल मधून पळून जातो स्टाईल मध्ये मग इकडे येतो स्टाईल मध्ये आणि किकोला चॅलेंज देऊन तुला किडनॅप करतो स्टाईल मध्ये. अरे हे काय सोडा मला ईश मम्मी वाचव अरे काय करताय मी पडीन मला लागेल नाजूक आहे रे ईश ओ नो हाय फाय ब्रो किको हो 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 काय सन सिटीच्या मेयरनं किडनॅप केलं गेलाय R7 चा डेंजर लाईट ब्लिंक करतोय. नक्कीच मेयर अंकल संकटात आहेत. वेगवान आणि जोरदार R7 मधून निघेल सुपर स्पीड अवतार. सुपर स्पीडो आपल्याला मेयर अंकलला लवकरात लवकर वाचवायला हवं. ओके किको. सुपर स्पीडो आता पटकन जॉली जोकर, मिस्टर एक्स आणि डॉक्टर क्रेझीची सगळी इन्फॉर्मेशन काढ. ओके लगेच काढतो. किको पुढे जॅम आहे. कोणाची तरी गाडी मध्येच पंक्चर झाली आहे. आपण वरून जाऊया आणि जाता जाता त्यांना एक स्टेपनी देऊया पण पटकन. मदतीसाठी धन्यवाद किको. ज्या स्पीडने मेयर अंकलचं लोकेशन मूव्ह होत आहे ते पाहून वाटतंय ते एखाद्या फास्ट कार मध्ये किंवा बाईक वर आहेत. सुपर स्पीडो मेयर अंकलचं लोकेशन मिस्टर एक्सच्या लोकेशनशी मॅच करतंय का? हो ते त्यांच्या बरोबरच आहेत. अरे त्यांनी मेयर अंकलची काय अवस्था केली आहे बघ. बाकी को माझं गोड पानातलं गुलकंद मिस्टर एक्सच्या लेदरच्या दुर्गंधीपासून मला वाचव मम्मी. ब्रो हा प्लॅन नक्की वर्क करेल बघ. किको आपल्यावर पाठून हल्ला नाही करू शकणार कारण मेयर साहेबांना इजा होऊ शकते आणि किको आपल्यावर पुढून पण अटॅक नाही करू शकत कारण मेयर साहेबांना इजा होऊ शकते. हाय फाय ब्रो. सुपर स्पीडो आपल्याला खूप काळजीपूर्वक अटॅक करावा लागेल. सगळ्यात आधी आपण मेयर अंकलचे हात सोडवले पाहिजेत. लाव फॉर्म्युला नंबर 414. ओके किको. थँक्यू किको मला हे बंधन तोडायलाच हवं. ब्रो हा मेयर जास्तच हुशारी करायला लागलाय. याला जरा अद्दलच घडवूया. ओ नो मम्मी
ब्रो अरे मेयर अंकल इतकी रिस्क का घेतायत? आपण लवकरच त्या दोघांना पकडूया. अरे गाठ सुटू दे ना पटकन. मम्मी झालं झालं. वाचलो एकदाचा. वाचला नाहीस, अडकलास डूड. ब्रो माझे सनग्लासेस पडलेत. स्टाईल फॅक्टर थोडा कमी वाटतोय मला. मी झिप जात झूम करून गेलो आणि झूम करून आलो. कूल ब्रो. आता तर मेयर माझ्या इतक्या जवळ आहे की कोणी त्याला उडवून पण नाही घेऊन जाऊ शकत. आय एम शुअर आपण लवकरच भेटू. येस. हा मिस्टर एक्स उलट्या दिशेने कशाला चाललाय? आपला फोकस मेयर अंकल आहे. बघ, त्यांनी दोरी सोडलेली आहे. घट्ट पकडून ठेवा मेयर साहेब. तुम्हाला मी घेऊन चाललोय स्टाईल मध्ये.